परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. भारत मातेला त्रिवार वंदन करतो. दिनांक 9 फेब्रुवारी या तारखेला माघ कृष्ण अष्टमी म्हणजेच कालाष्टमी आहे आणि या शुभ पर्वावरती मराठवाडा तथा संतनगरी या विभागाच्या माध्यमातून राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समर्थनगर स्वामी विवेकानंद कॉलेजचं ग्राउंड या मैदानावरती महाकाली यागाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. हे नियोजन का तर आगामी काही महिन्यात वर्षात देशावर विश्वावर अनेक प्रकारचं अरिष्ट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, इराण, अमेरिका, युक्रेन, रशिया, चीन, पाकिस्तानच्या कुरापती, नक्षलवाद, आतंकवाद या ज्या काही गोष्टी आहे याच्यापासून आपल्या भारत मातेचं रक्षण व्हावं याकरता खरं तर हा याग आणि त्याचबरोबर सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, गारपीट, वादळं अशा प्रकारची कुठलीही नैसर्गिक आपत्ती देशात येऊ नये याकरता या यागाचं महत्त्व हे सेवेकरांपर्यंत परमपूज्य गुरुमाऊलींनी विशद केलेलं आहे. सज्जनो, हे सगळं होत असताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना, श्रोतृवर्गाला सांगू इच्छितो की आतंकवादाशी मुकाबला करण्याकरता आपले भारताचे सैनिक सीमेवर अहोरात्र लढत आहे. त्यांच्या हातात शस्त्र आहे. त्याप्रमाणे आपल्याला शस्त्र हातात घेऊन लढता येणं तसं शक्य नाही, कारण प्रशिक्षण नाही आणि आपली पात्रता नाही. पण देशाच्या रक्षणाकरता एक स्वामींचा सेवेकरी सैनिक म्हणून शस्त्र हातात न घेता आपल्याला आध्यात्मिक शास्त्राने लढता येतं. मग ते आध्यात्मिक शास्त्र म्हणजे महाकालीची सेवा, हवनयुक्त आपण जर मनोभावे केली तर नक्कीच सैनिकांचं मनोबल वाढेल आणि कुठेतरी येणाऱ्या या अरिष्टाला आपल्याला थांबवायला भारत माता, काली माता, स्वामी महाराज हे निश्चित आशीर्वाद देतील. एवढ्याच सगळ्या काही बऱ्याच गोष्टी आहे सांगण्याकरता, परंतु या सगळ्या कारणांकरता आपल्याला हा महाकाली याग सर्व समर्थ सेवेकरी पुरुष, भगिनी, बाल, गोपाल, अबाल, वृद्ध या सगळ्यांना एकत्र करून त्या मैदानावर घेणं क्रमप्राप्त आहे आणि आपणही या कार्यक्रमाला निश्चित हजेरी लावावी. सायंकाळी 4 वाजता परमपूज्य गुरुमाऊलींचा सत्संग मेळावासुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. 80% समाजसेवा, 20% अध्यात्म. मग मानवाला व्यसनमुक्त करणं, चिंतामुक्त करणं, रोगमुक्त करणं, नव्या पिढ्यांना संस्कार, ज्ञान देणं हे विनामूल्य कार्य ह्या मार्गातनं कसं चालतं याच्याविषयी गुरुमाऊली आपल्याशी हितगुज करणारे. आपण नक्की या कार्यक्रमाला आवर्जून या. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.